हॅलो एव्हरीवन, सो आता वाजले आहेत 10:30 आणि अर्जुनकडे चालले. आज आहे संडे, सनीचा आहे क्लिनिक डे. सो सनी आता क्लिनिकला चाललाय आणि नायसा मॅडम चाललेत अर्जुनकडे. म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत रोहन, प्राजक्ता, त्यांचा मुलगा अर्जुन. प्राजक्ताला खूप लोक बघितलंच असेल, खूप लोकांनी. म्हणजे रोहन माझा स्कूल फ्रेंड आहे, प्राजक्ताची बायको आहे. आणि काल तिचा परवा दिवशी ऍक्च्युली फोन आला की सुट्टी आहे, तो प्लीज तू नायसाला पाठवते, दोघं जरा खेळतील. कारण एकच वय, म्हणजे 1-1.5 वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये. आणि नायसा अशी फर्स्ट टाइम चालली आहे. मज्जा करणार म्हणजे एवढी एक्साइटमेंट की सकाळी फटाफट उठलीये आई बोल आणि आवरले आणि बोलली की फटाफट चल मला जायचंय. मग मी तिला फोन केला, ती बोलली की तू ठीक आहे सोड तिला. आणि प्राजक्ता आहे साताराची आणि खूप लोकांना माहिती असेल की आम्ही जेव्हा कधी साताराला जातो वी मेक शुअर की आम्ही तिकडचा आळणी भात खाऊ. आणि मला जेव्हा प्राजक्ता बोलली की ती आळणी भात बनवणार आहे, तिने मला फोनवर सांगितलं मी आळणी भात बनवणार आहे, यू डोंट वरी, मी नायसाला दिला. आणि नायसा इज ऑल्सो फाउंड ऑफ आळणी भात आणि तिच्याकडनं मी नक्कीच रेसिपी घेणार आहे. हा ना, चला सो लेट्स गो. मजा करायची पण जास्त मस्ती नाही करायची हा नायसू, ओके? चल राईटला जायचंय. तो बघ ना कसं बघतोय. ए नको का ती तुला अर्जुन? आता खुशीच्या मारे नको का अर्जुन? बाबा घमघमाट. हा जोरात आळणी भात जोरात चाललंय. आता तू विसरला हिला? Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dimensional World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे संडे, सो महिन्यातून 2 संडेज माझा क्लिनिक डे असतो. सो येस क्लिनिकला चाललो आहे. मस्त आता नाश्ता करणार आहे. नाश्त्याला आहे मिसळ पाव, आमचा सगळ्यांचा फेवरेट. आजभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and ओके. सो नाश्ता वगैरे झालाय. नायसाला मी सोडून आली तिकडे आणि खाली उतरल्याच म्हणजे राहतात ते सेकंड फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला उतरला त्या दोघांचा आवाज. म्हणजे बापरे, म्हणजे आज तर बघायलाच नको. यांच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये धिंगाणा असणार आहे, फुल ऑन मस्ती यांची असणार आहे. आणि ते स्पीकर आणि माईकवर सगळं, म्हणजे माईकवर सगळं चालेल, तर स्पीकरमध्ये तो अजून आवाज एवढा असा फाटतोय ना, गॉड नोस काय चालू असेल. प्राजक्ताने जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलेलं अँड काय नाही. सो आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन. सो एक न्यू सिरीज तुम्ही बोला किंवा काय बोलायचं ते बोला, ते स्टार्ट केलेलं आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला माझे जे रेसिपीज आहेत ते बघायला मिळणार आहेत. कारण खूप लोकांचा असा प्रश्न असतो की अरे व्लॉग्समध्ये त्या रेसिपीज नाही आम्हाला बघता येत, कारण व्लॉगचा टायटल वेगळा असतो आणि तिथे असं पर्टिक्युलर त्या रेसिपीचं नाव मेन्शन नाही मी करत. म्हणून मग जेव्हा ती रेसिपी बघायची असते तेव्हा एक्झॅक्टली कोणत्या व्लॉगमध्ये आहे ते माहीत नसतं, मला पर्सनली नसतं माहिती. म्हणून मग मी विचार केला की मिनी व्लॉग्स थ्रू, जे आपले शॉर्ट्स असतात, रील्स असतात, त्याच्या थ्रू मी तुमच्याबरोबर त्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. ऑफकोर्स व्हेज रेसिपीज सुद्धा शेअर केले जाणार आहेत. सो लेट्स स्टार्ट. आता नायसा नाहीये म्हणून माझी कामं अशी फटाफट होतील. तसंही नायसाचा ॲज मला काही त्रास नसतो. मध्ये मध्ये फक्त ती 1-2 गोष्टी काय विचारते तेवढंच, बाकी तिचं ती तिच्याच दुनियेत फुल ऑन मग्न असते, ती खेळत असते, सगळं काय 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 चालू असतं.
असं मॅडम आलेल्या आहेत. किती मस्ती गेली. सो माझ्यासाठी प्राजक्ताने मस्त आळणी भात पाठवलाय. पण मॅडम मग जेवायला बसल्यात परत एकदा. आवडलं तुला? तुला आवडलं आळणी भात मावशीने बनवलं? मी शिकेला तिच्याकडनं. एवढं आवडलंय की तिने मला जो दिलाय तो पण हिनेच खायला घेतलाय. घे चल बस. म्हणून निवाते आमच्याकडे आले का? म्हणून निवाते आमच्याकडे आले. वेलकम वेलकम. नाही असं बघतो. अरे बापले बारीक झाला. आम्हाला बाबा फेविकॉल द्यायला. पाय 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 आयसा हळू हळू का भावला सोड त्याला. 2 मिनिटं दे. रिलॅक्स. हळू हळू. हा हे त्याच आणलंय. काय अर्जुनचं आणलंय. मला रोहन बोलतो आम्हीच कितीतरी दिवसानंतर पाहिलं ते पुढे घरी आणि त्याच्यावर मी सांगलं तर मग मला पण पाहिजे. आज मला असं वाटलं की डब्बे लावले. बसा. प्राजक्तानी पहिले पाठवला तर हिनेच खाल्लं ते. बसा बसा तुम्ही. कोणी बनवलं मला पहिले सांग. माझ्यासाठी खास आलेला आहे डब्बा. पडलं असू दे म्हणून एवढं पॅकिंग करून आणलं. दे नाहीसा त्याला खेळायला. मी काय घेता चहा कॉफी कोकम सरबत. बस ना. शेजारात बाहेरूनच बघायचं असतं. त्यांच्या घरात जायचं तुम्ही लॉबी मध्ये या खेळायला. मी बोलवायला नाही घरात नाही अजिबात नाही. पण मात्र 2 मिनिटं तरी थांब. नाही रचना उचलला बघ. तिला तुला टॉईज दाखवायचे. तिकडे टॉईज आहेत तिकडे. ते बघ आणि कोण आहे? कोण नाही बोल. मी इथे बसली आहे ना. अगो बाई जा तू टेंट मध्ये खेळ. जा टेंट मध्ये खेळ. टेंट आवडला त्याला. फोन आहे दीदीकडे. बघ फोन आहे. हॅलो कर. हॅलो कर दीदीला. दीदीला हॅलो कर. दीदीला हॅलो कर. फोन आहे ना. दादा उकसून नको काढू. थोडीमध्ये बिलिंग स्कॅनर आहे तो. हा नाहीसा ऑन कर. तर काय पेटत तिथे डॉल्स आणल्या तू. दीदी डॉल्स आणल्या सगळ्या. हे आणलं दीदी. मग कसं दाबतं पोट तुझं? डॉक्टरांना कसं पोट दाबतात? कसं दाबतात तुला? कसं करतात? सगळ्या सांगतात. दीदी कुठे गेली बघ. जा बघ लवकर. तुला सगळं काय दिलं खेळायला. दीदी कुठे गेली शोधता दीदीला. जा लवकर. कुकडी कुकडी. तो खबर भरपूर मोठा लफड आहे. कोणाच्या घरात घुसायचं नाही. फक्त मामाच्या घरात आणि असं म्हणजे बाहेरून नाही तर मग असं येईल त्याला मग तुम्ही बाहेर या. पण मी घरात नाही येणार. खूप वेळ आलोय.
मला वाटतं कामोठीवरून आम्ही नाही आलं तसं म्हणते. आमोठ्यावरनं खूप रचना एवढा वेळ आली आहे, जेवढा वेळ रचना इथे एकदा पण नाही आली. आम्हाला काढली आहे त्याचं. आमोठ्याला असताना रचना पाणीपुरी खायला संडे नाही याची. काय बघू काय दीदी कुठे गेली? दीदी अजून खेळणे नको शोधायला आणू, त्याचं तुझी हाच खेळणं दाखवे. दीदी किती बंद त्याला केलं गाड्या पाहिजे ना, डॉल वगैरे नाही आवडत वाटतं. ड्राय झालेलं अभिनय लोकेशन सांगा ते करणार. तुझं शूट नाही कसं आज कसं नाही आला अजूनपर्यंत? अॅनिमेटेड म्हणतो सकाळी विचारला आहेस का? चलो बाय बाय. आणखी गेला हे बघ चालेल डॉक्टरला तो चल बाय. येतो तुला इंजेक्शन देतो मी. ती गोंडू तर नाही. मग तो बोललास तर कशाला येईल तो? डॉक्टर बोललो डॉक्टर कशाला? उगीच सगळ्यांना डॉक्टर मा दीदी सगळ्यांना फोन लावते. चलो फोन लावते हे अशी स्माइल करते आणि डॉक्टर cut मॅडम करते. ट्युजडे संध्याकाळी आहे. चलो. हा ऐकलं का रे? ट्युजडे नाही तुला बोला मला तुला सांगू ना तुला, मग तू औषध आण. मेसेज कर सांग. काय करते? हा, दे. चलो बाय. ए तो आलाय तर खेळ ना त्याच्या बरोबर. खास पाणी डब्बा द्यायला आला. नाही पाहा दे बाबू. नुसते आवडते एकदम. दीदीला पाहा दे. पा दे दीदीला, दीदीला पा दे. झालं. तुला आठवण आजी होती घरात. आजी मला आता आजीला पाय पडले. दीदीला पाहा दे बाबू. चला. बाय. या फिरत आहे, जवळ आहे काहीतरी या फिरत फिरत. पाहा दे आता. जास्त लांब नाहीये. मी किती वेळा येते? कावडी रामा आम्ही म्हणतो. हो का? झालंय कावडी. काबडी रमा झालंय. आता येऊ आम्ही जेव्हा बघायला. पाऊस असेल ना तेव्हा ये, मग वॉटर पार्क चालू होतं. हा ना, हो, नाही खरंच चालू होतं. समोर आहे ना डोंगर आहे ना समोर लगेच. गजानन मागचा डोंगर. बाय 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 कर. बाय कर. बाय कर. बाय. दीदीला टाइम केस दे. दीदी बाय. अगो बाई. विचार करतोय. मुद्दाम करतोय, मुद्दाम करतोय. सुरुजीचा मेंबर झालोय. स्नॅक्स आणलेत असं रचना म्हणते. पहिले डब्यातलं संपलं. बरोबर ना. आणि खूप सारे स्वीट्स आणलेत कारण जसं तुम्ही एक शॉर्ट बघालच क्रेविंग होत होती जेवल्यानंतर. सो बालुशाही मागवली आहे नंतर म्हणजे ऑर्डर आणली. बालुशाही आहे, एका ह्याच्यात माहींचा हलवा आहे, एवढे कष्ट एका ह्याच्यात डिंकाचे लाडू आहेत, एकाचे बेसन, एका ह्याच्यात बेसनचे. तेच टिफिन मध्ये नाही खाणार निघेल का आजच्या दिवशी. तर रचनाला आवडतो माहीमचा हलवा म्हणून तिचे 2 फेवरेट आणलेत, माझे 2 फेवरेट. स्वीट 0 शुगर करायला घेतलं इकडे आणि हे असं काही ना काहीतरी माहीमचा हलवा इज लाईक बरोबर सारी मेमरीज आजोबा आणायचे ना. तुला आवडतो तोच आहे. हाऊस इट? बाबा म्हणजे माझे आजोबा. whenever you used to go in market, पण त्यांना माहित असायचं आम्हाला काय आवडतं. म्हणजे आणायचे हे ना टेस्ट अजूनही बदलली नाही यायची. एवढ्या वर्षांपासून तशी टेस्ट. स्वीट्स बोलले ते 10 ते 15 दिवस राहू शकतात असे आणले. म्हणजे 15 दिवसाचा स्टॉक आहे. चला भूक लागली. झालंय सकाळी उठायचंय परत.